नाशिकमध्ये भरलेल्या सिलेंडरमधून गॅसची चोरी. 46 सिलेंडरसह चौघांना अटक. नाशिक शहर पोलिसांच्या अवैध कृत्य विरोधी पथकाने नाशिक शहरातील भद्रकाली भागातील घास बाजार परिसरातील एका सर्व्हिस स्टेशनमधील अनधिकृत सिलेंडर डेपोवर छापा टाकला. या डेपोचा वापर वाहनांमध्ये घरगुती LPG गॅस अवैधपणे भरण्यासाठी केला जात होता. छाप्यादरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आणि 34 भरलेले सिलेंडर, 12 रिकामे सिलेंडर, 2 विद्युत यंत्रे आणि एक छोटा हत्ती म्हणजेच मिनी ट्रक यांसह 3,75,750 रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली. एका व्यक्तीला अटक करण्यात आली तर दुसरा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख संदीप चव्हाण, वय 25, राहणार घास बाजार, भद्रकाली, नाशिक अशी पटली आहे. या प्रकरणात आसिफ अहमद शेख, संतोष अशोक पटेल आणि अनिल लाहू घोडे यांचाही सहभाग आहे. भद्रकाली येथील घास बाजार परिसरामागे असलेल्या संदीप चव्हाण यांच्या सर्व्हिस स्टेशनवर इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तालयाच्या अवैध कृत्य विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी सर्व्हिस स्टेशनवर छापा टाकला. छाप्यादरम्यान मोटर चलित पंपाच्या सहाय्याने सिलेंडरमधून वाहनात गॅस भरत असताना पथकाने देवीदास राजगुरू याला अटक केली. घटनास्थळी पथकाला छोटा हत्ती वाहन क्रमांक MH15DK 5841 या वाहनात लावलेल्या सिलेंडरच्या टाक्या आढळून आल्या. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिळके यांच्या नेतृत्वाखाली तसेच गुन्हे शाखा युनिट 1च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल आणि कॉन्स्टेबल वाघमारे, प्रदीप मजदे, काटे, विशाल देवारे, प्रशांत मारकड, चालक नाझीम पठाण, ठाकरे, गायकवाड, सुखराम पवार, समाधान पवार, मुख्तार शेख आणि केष्टी यांच्या सहकार्याने गुन्हे शाखा युनिट 1ने गोपनीय गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी मोहीम यशस्वीपणे पार पाडली. ब्युरो रिपोर्ट, ब्लू स्टार न्यूज, नाशिक.